भारतात आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला. सिंधू पाणी करार स्थगितच राहणार, पीओकेबाबत तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं. दहशतवाद्यांची ओळख सांगणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, शिवसेना पक्षाकडून 10 लाखांचं बक्षीस जाहीर. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 20 मेला सुनावणी होणार, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नव्या एसआयटीची स्थापना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवीन एसआयटी स्थापन, तर नवी मुंबईच्या पोलिसांचा देखील एसआयटीमध्ये समावेश होणार आहे. कोकणातून थेट महाबळेश्वरला सुसाट जाता येणार आहे. ब्रिज तर कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गाचं काम सुरू, कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा मार्ग. सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बस येणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अमळनेर स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून घसरलेली आहे. नंदुरबारकडे जाणारी मालगाडी घसरली, तर भुसावळ सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत. मित्रांसोबत पार्टी करणं महागात, मालेगावात मित्राच्या उठले जीवावर. ओवाडी नाला ते दरेगाव हिल टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिळाला मृतदेह. मालेगावात एटीएस पथकाची कारवाई, एका तरुणाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात, तर पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय. अहिल्यानगरमध्ये 13,75,00,000 रुपये किमतीचे टेम्पोतून अंमली पदार्थ जप्त, आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. दिल्लीच्या छतरपूर परिसरात गोळीबार, सीडीआर चौकातील गोळीबारात 1 जण जखमी, तर गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट. कल्याण जवळील गाळेगाव परिसरात 15 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार, टिटवाळा पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्यात, तर कोर्टाने सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.